Namaskar dear student. Today we are seeing brainstorming activity of on saying please. We have completed 3 questions. Today we are going to see 4 question. The question is of grammar. Question number 4A is given in your textbook, page number 24. First activity in question number 4A, use appropriate article. There are given 2 articles and you have to choose one article from them. See here, Rakesh is, Yan is given there, ideal son who remains devoted to his father as he grows प्रोफेशनली टू बिकम ये और द दिलेला आहे फेमस डॉक्टर. फर्स्ट राकेश इज, देर इज, यान इज अप्रोप्रिएट. आयडियल सन, आपण सनच्या अगोदर म्हणजे सिंग्युलर नाऊन, सिंग्युलर कॉमन नाऊनच्या पूर्वी ये यान घेतो आणि कॉमन नाऊनच्या पूर्वी, सिंग्युलर कॉमन नाऊनच्या पूर्वी ॲक्झेक्टिव्ह येत असेल तर त्याच्यापूर्वी मग आपण ये यांचा यूज करतो. आणि या ॲक्झेक्टिव्हची किंवा त्या सिंग्युलर नाऊनची सुरुवात व्हॉवेल नेम होत असेल, ए ई आय ओ यू, या व्हॉवेल नेम होत असेल तर मग आपण यांचा उपयोग करतो, नाहीतर मग आपण येचा उपयोग. म्हणून इथे आयडियल या शब्दाची सुरुवात आयने झालेली आहे, हा व्हॉवेल आहे आणि म्हणून आपण इथे यान उपयोगात आणू. सेकंड ब्लँक पहा, फेमस डॉक्टर. डॉक्टर याच्यासाठी आपल्याला, डॉक्टर हे सिंग्युलर कॉमन नाऊन आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा फेमस हे ॲक्झेक्टिव्ह आलेलं आहे आणि या फेमस वर्डची सुरुवात यफने झालेली आहे. यफ इट इज ए कॉन्सनंट, यफ हे कॉन्सनंट आहे म्हणून याच्यापूर्वी आपण ये हे आर्टिकल घेऊ. याज his father grows old, he takes care to spend time with his father, bringing him tea in the evening. पाहिजे द ये आणि द दिलेला आहे. आता काही फ्रेजेस असतात का त्या आपल्याला ट्रॅडिशनली जसे आहे तशाच यूज करतात. ऑलवेज इन द स्पीकिंग, इन रायटिंग, एव्हरीवेअर यू यूज इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग, इन द आफ्टरनून, ॲट नाईट, असे हा फ्रेज तयार झालेले आहे. तर इथे द हे ट्रॅडिशनली ऑलवेज आपण यूज करतो म्हणून लक्षात ठेवा का इन द मॉर्निंग इथे होते, द घ्यायचं आहे. टेकिंग हिम आउट फॉर ए वॉक, म्हणजे इथे वॉक हा शब्द सिंग्युलर कॉमन नाऊन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तिथे द न घेता ए आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे. तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे द इव्हनिंग, इन द इव्हनिंग ही फ्रेज तयार झालेली आहे म्हणून इथे यांचा उपयोग न करता द घ्यायचा आहे. कारण यान हे तर काय आहे, सिंग्युलर कॉमन नाऊनच्या पूर्वी घेतले जाते आणि इथे इव्हनिंग हे कॉमन नाऊन नाही आहे. सिंग्युलर कॉमन नाऊन नसल्यामुळे इथे आपण ये यान घेणार नाही, तर आपण द इव्हनिंग ही फ्रेज तयार होते म्हणून तिथे घेणार. सी सेकंड ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. It is spot the error in each of the following sentence and correct the incorrect one. तर इथे here are given some sentences and there is a mistake in the sentence. त्या प्रत्येक सेंटेन्समध्ये कुठे ना कुठे मिस्टेक असेल किंवा कधी नसेलही, तर तिथले मिस्टेक यू हॅव टू फाइंड आउट. फाइंड आउट केल्यानंतर तो करेक्ट वर्ड तुम्हाला आन्सर सेंटेन्समध्ये लिहायचा आहे. Just as I have done here for you. See first sentence. Radha brought pens and distributed them between her 5 children. See first sentence. राधा ब्रॉट आहे इथे, तर आता आपण दुकानामधून परचेस करतो, खरेदी करतो, तर आपण BUY बाय, बायचं सेकंड फॉर्म होते बॉट, म्हणून इथे आपण ब्रॉटच्या ऐवजी बॉट घ्यायला पाहिजे होतं. ब्रिंग म्हणजे आणणे होते, परंतु बॉट म्हणजे दुकानातून आणणे, दुकानातून आणलेले आहे तिने आणि नंतर ते मुलांना डिस्ट्रीब्युटेड केलेले आहे. राधा
ब्रॉड, म्हणून ब्रॉडच्या ऐवजी काय घ्याल तुम्ही? बॉट. BOUGST, आणि हे BUYचं पास्ट फॉर्म आहे. अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीनच्या ऐवजी आपल्याला अमॉंग घ्यायचं आहे. कारण 2 पर्सनमध्ये आपल्याला कोणती वस्तू द्यायची असेल तर आपण बिटवीन घेतो. बट यू हॅव टू गिव्ह अमॉंग, म्हणजे 2पेक्षा जास्त व्यक्तींना अलॉट करायची असेल, डिस्ट्रीब्यूट करायची असेल तर मग अमॉंगचा यूज आपण करत असतो. म्हणून इथे बिटवीन या वर्डच्या जागेवर आपल्याला अमॉंग शब्द घ्यायचा आहे. अँड यू हॅव टू राईट द करेक्ट सेंटेन्स. आणि परीक्षेमध्ये लक्षात ठेवा की हा आपण जो करेक्ट वर्ड लिहिलेला आहे त्याच्या खाली काय करा? अंडरलाईन करा. का जसं इथे मी अलग कलरने करून दाखवलेलं आहे तुम्हाला. BOU बॉटच्या खाली अंडरलाईन करायचं, अमॉंगच्या खाली अंडरलाईन करायचं. या एक्झामिनर विल परफेक्टली गेस, परफेक्टली त्याला भेटेल. अँड यू विल गेट ए एक्झॅक्ट मार्क. अनदर सेंटेन्स इज देअर. B नंबर. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड ईच अदर इन कम्प्लीट सायलेंट. इथे आपल्याला सेकंड लाईनमध्ये बिसाइड्स यस लागलेला आहे, त्याला देर इज अ मिस्टेक, तर तो यस काढून टाकायचा आहे. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड ईच अदर इन कम्प्लीट सायलेंट. तर अशा प्रकारे ही ॲन्सर लिहायचा आहे आणि त्याखाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विदिन 1 आय. इथं विदिन हे मिस्टेक आहे, त्याच्या जागी फक्त इन लिहायचं आहे आपल्याला. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड इन 1 आय. अनदर सेंटेन्स इज देअर. वन कुड डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट. तर इथे या वाक्यामध्ये नॉट पाहिजे होतं. देर इज नॉट टेकन, सो यू विल यूज देअर. वन कुड नॉट डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट. अनदर सेंटेन्स इज देअर. ई नंबर सेंटेन्स. शी वॉज टेकन विथ सरप्राईज व्हेन शी सॉ द फेमस ताजमहल. इथे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे आणि पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये सी वॉज टेकन आपण पॅसिव्ह वॉइस करताना बाय हे सब्जेक्ट दर्शवण्यासाठी घेतो, तर आपण विथ हे कधी घेत नाही. म्हणून इथे विथ हे मिस्टेक वर्ड आहे, इनकरेक्ट वर्ड आहे आणि त्याच्या जागी आपण बाय घेणार आहे. सी वॉज टेकन बाय सरप्राईज व्हेन शी सॉ द फेमस ताजमहल. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लिटेड. पाहिजे द गुड्स हे ठीक आहे, परंतु द सेलच्या अगोदर सेल द पाहिजे नव्हता आर्टिकल तिथं. म्हणून ॲन्सरमध्ये इथे आपण कलर केलेला नाही वर्ड, परंतु लक्षात घ्या तिथे इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स वन्स सेल हॅज बीन कम्प्लिटेड. इथे द लिहायचं नव्हतं, द ओमिट करायचं होतं, गाळायचं होतं आपल्याला. अनदर सेंटेन्स इज देअर. डॉक्टर सेनगुप्ता हॅज बीन ट्राईंग टू मास्टर द क्राफ्ट फॉर द लास्ट 5 years. आता इथे सेंटेन्स दिलेले आहे. आय डोंट फाइंड देअर द मिस्टेक, सो आय हॅव रिटन हिअर देअर इज नो एरर इन द सेंटेन्स. ह्या सेंटेन्समध्ये मला कुठेच मिस्टेक दिसलेली नाही आहे आणि म्हणून मी इथे देअर इज नो एरर म्हणून लिहिलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. द टॉप रँकिंग कॅन्डिडेट विल बी अपॉइंटेड इन सिनियर जॉब्स इन बँक्स. इथे मिस्टेक झालेली आहे. इन हे प्रेपोजिशन तिथे इनकरेक्ट आहे आणि त्याच्याऐवजी टू हे प्रेपोजिशन पाहिजे होतं. द टॉप रँकिंग कॅन्डिडेट विल बी अपॉइंटेड टू सिनियर जॉब इन बँक्स. अनदर सेंटेन्स इज देअर. शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम हर बट शी इज अनेबल टू परफॉर्म. तर एक्सपेक्टेड नंतर पहा तिथे फ्रॉम आलेला आहे, फ्रॉमच्या ऐवजी ऑफ पाहिजे होतं. प्रेपोजिशनची मिस्टेक झालेली आहे, तर ते इनकरेक्ट वर्ड आपण गाळायचं आहे आणि ऑफचा उपयोग करायचा. याज शी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ हर बट शी इज अनेबल टू परफॉर्म. अनदर सेंटेन्स इज देअर. They will put on a note
इन धिस रिगार्ड फॉर युअर कॉन्सिडरेशन. पुट ऑन म्हणजे विअर करणे, घालणे होते, कपडे वगैरे घालतो. यू पुट ऑन युअर ड्रेस. यू विल पुट ऑन ए नोट आपण लिहितो त्याच्यासाठी यू पुट अप ए नोट. अशा प्रकारची ही फ्रेज यूज केल्या जाते. पुटअप म्हणजे लिहिणे. दे विल पुट अप ए नोट इन धिस रिगार्ड फॉर युअर कॉन्सिडर. सच टाईप ऑफ मिस्टेक्स आर गिवन इनकरेक्ट सेंटेन्सला करेक्ट करण्यासाठी. सी अनदर क्वेश्चन इज देअर. ॲक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसचे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचे आहे. आणि तुम्हाला माहीत आहे ॲक्टिव्ह व्हॉइस या सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टने होते आणि पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात ऑब्जेक्टने होते. तर इथे वन सेंटेन्स इज डन फॉर यू. फर्स्ट सेंटेन्स इज डन करून दाखवलेलं आहे आणि बाकीच्या सेंटेन्स तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पॅरेग्राफमध्ये कंप्लीट करायला सांगितलेलं आहे त्यांनी. इथे पॅरेग्राफ पेज नंबर 25वर दिलेला आहे आणि 24वर सेंटेन्स आर गिवन ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. दे आर इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे तर त्यांना आपल्याला बाय घेऊन आपण सब्जेक्ट घेतो, परंतु इथे बाय न घेता सब्जेक्टला ओमिट करायचं आहे ना. यू हॅव टू राईट हिअर ऑल सेंटेन्स जस्ट ॲज फर्स्ट सेंटेन्स ही हॅज कम्प्लिटेड ऑन पेज नंबर 25. फर्स्ट सेंटेन्स पहा त्यांनी करून दाखवलेली आहे. अँड यू हॅव टू डू लाईक धिस. ही लिंक द मॉनिटर, keyboard and printer. Firstly, the monitor, keyboard and printer was linked up. तर इथे आपल्याला या सेंटेन्समध्ये मॉनिटर शब्द, कीबोर्ड शब्द, प्रिंटर हे तीनही ऑब्जेक्ट आहे. दे आर टेकन फर्स्ट घेतले ते आणि वेअर लिंक अप त्यांना लिंक अप करण्यात आलेला आहे आणि सब्जेक्ट इथून बाय घेऊन ही घेतो आपण. इट इज ओमिटेड गाळलेला आहे, त्यांनी घ्यायचं नाही आहे. म्हणजे आपल्यालाही समोरच्या सेंटेन्समध्ये तसंच करायचं आहे, आपल्याला घ्यायचं नाही आहे. आय हॅव गिवन यू हिअर द आन्सर. सी सेकंड सेंटेन्स इज देअर. देन द मेन केबल वाज प्लग ऑफ. पहा सेंटेन्स काय आहे. ही प्लग इन द मेन केबल. तर द मेन केबल काय करण्यात आलेला आहे. वाज प्लग. सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट वाज वेअर आणि त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म घेत असतो. हेअर इज टेकन व्हर्ब थर्ड फॉर्म. वाज प्लग. Another sentence is here. He switched on the monitor at the bank. The monitor हे ऑब्जेक्ट आहे. The monitor was switched on at the back when the light appeared on the screen. पहा नेक्स्ट सेंटेन्समधलं घेतलेलं आहे डी नंबरमधलं. when the लाईट अपियर्ड ऑन द स्क्रीन. आणि समोरच्या वाक्याचा आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे. पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलेलं आहे. पहा डे डिस्क वाज प्लेस इन ड्राईव्ह ए. या समोरच्या फर्स्ट सेंटेन्स आहे याच्यामध्ये त्याचं पॅसिव्ह व्हॉइस नाही करायला सांगितलं आहे. ते जसे ते त्यांनी दिलेले आहे वेन द लाईट अपियर्ड ऑन द स्क्रीन. आणि ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये ही प्लेस द डे डिस्क इन ड्राईव्ह ए. तर इथे द डे डिस्क इट इज अ ऑब्जेक्ट. सो फर्स्ट टेक डे डिस्क देन वाज इट इज अ हेल्पिंग व्हर्ब. देन पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी प्लेस थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब अँड ड्राईव्ह ए इन ए ड्राईव्ह ए. Another sentence is there. E number sentence. He pushed in the disk until button click out. तर डिस्क हे काय आहे. here is the object. The disk was push. डिस्कला पुश करण्यात आलं. The disk was pushed in until the button click out. बटन बाहेर निघेपर्यंत. Then it ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते जसे ते घेतलेलं आहे. इट टूक द कम्प्युटर 30 सेकंड टू लोड द प्रोग्राम. द ड्राईव्ह. नेक्स्ट सेंटेन्स एफ नंबर सेंटेन्स. ही प्रेस द ड्राईव्ह बटन. पहा इथे द ड्राईव्ह बटन हे ऑब्जेक्ट आहे. टेक इट फर्स्ट. द ड्राईव्ह बटन वाज प्रेस.
ड्राईव्ह बटनला काय केलं, वाज प्रेस, सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब वाज घेतलं आणि प्रेस हे पॅसिव्ह वाईज थर्ड फॉर्म घेतलेला आहे व्हर्बचं. आणि बाकीचं राहिलेलं आहे. अँड द डिस्क शॉट आउट, द डिस्क शॉट आउट. जी नंबर सेंटेन्स सी, ही रिप्लेस द डे डिस्क. डे डिस्क या वाक्यामध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. द शब्द दिलेला होता त्यांनी फक्त. द डे डिस्क वाज रिप्लेस, त्याला रिप्लेस केलं, वाजचा उपयोग केलेला आहे विथ द डॉक्युमेंट डिस्क. कशाने, डॉक्युमेंट डिस्क. लास्टमध्ये सांगितलं आहे फायनली, म्हणजे आपण जसं पहिल्यांदा फर्स्टली शब्द घेतला, नंतर लास्टमध्ये त्यांनी फायनली, शेवटी काय केलं बा, फायनली द फंक्शन की वाज प्रेस. फंक्शन की काय करण्यात आली, प्रेस करण्यात आली. ही प्रेस फंक्शन की 7 या वाज प्रेस, म्हणजे वाज हे हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे टू बीचं फॉर्म आणि त्याच्यानंतर प्रेस हे पॅसिव्ह वाईज झालं. इथे सगळ्या वाक्यामध्ये आपण बाय घेऊन सब्जेक्ट घेतलेला नाही, त्यांनी तशी इन्स्ट्रक्शन फर्स्ट सेंटेन्समध्ये दिलेली आहे. ही हॅज गिवन द इन्स्ट्रक्शन, सो वी हॅव नॉट टेकन बाय घेऊन सब्जेक्ट. द वर्ड प्रोसेसर्स वॉज देन ready to use. Such type of activity is given and such type of activity comes in the exam also in grammar portion. See here the next question. Question number 5. Write a speech on courtesy is the light of life with the help of the following point. Here is given 4 mark activity. It comes in the your क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी स्पीच राईट करण्याकरता 4 मार्कासाठी येत असते, रिटर्न कंपोजिशनच्या अंतर्गत, रिटर्न कम्युनिकेशनच्या अंतर्गत. तर आपल्याला यू आर टोल्ड हिअर टू टेक धिस 3 पॉईंट अँड राईट स्पीच ऑन द कर्सी इज द लाईट ऑफ लाईफ. कर्सीवर लिहायला सांगितलेलं आहे तुम्हाला. I have prepared here speech, you read and understand it, and when it come in the exam, such type of speech you write in your exam. Understand this speech? Here I am giving you. See, you start like this way. Here is respected dignitaries on the dais and august audience. You can start honorable guest, respected teacher and all my dears in this way also, or you can start in this way also. Respected dignitaries on the dais and the august guidance. I am going to speak on an important and useful aspect of our life. मी महत्त्वाचा विषयावर बोलणार आहे. कर्सी इज द लाईट ऑफ लाईफ. मी इथे आपल्याला जो टॉपिक दिलेला आहे त्याची मांडणी केलेली आहे. तुम्ही सुद्धा तशाच प्रकारे मांडणी करायची. व्हेन यू यूज गुड मॅनर विथ अदर पीपल हॅव ए गुड इम्प्रेशन ऑफ यू. तुम्ही जर फर्स्ट पॉईंट इज गिवन देअर, यू यूज द गुड मॅनर देन पीपल हॅव ए गुड इम्प्रेशन ऑफ यू. हिअर आय हॅव टेकन वन एक्झाम्पल. लेट अस इमॅजिन ए सिच्युएशन व्हेन यू बोर्ड ए बस. तुम्ही एका बसमध्ये चढलेला आहे आणि तुम्ही मेल आहे असं इमॅजिन करायला सांगितलं आहे. लेट अस इमॅजिन ए सिच्युएशन व्हेन यू बोर्ड ए बस व्हेरी टायर्ड अँड यू गेट ए प्लेस टू सीट. तुम्हाला जागा भेटली बसमध्ये. यू आर डिलायटेड, यू बिकेम हॅपी, तुम्ही आनंदी व्हाल. बट इन द नेक्स्ट स्टॉप अ लेडी बोर्ड द बस. बोर्ड मीन्स क्लाइंब, चढणे. आली ती. द बस विथ द बेबी इन हर आर्म. तिच्या आर्ममध्ये बेबी आहे. व्हॉट विल यू डू? कर्सी डिमांड्स. गुड मॅनर्स डिमांड करते का देर इज अ नो प्लेस फॉर द लेडी अँड शी हॅज ए बेबी. कर्सी डिमांड दॅट यू गेट अप अँड ऑफर द सीट टू द लेडी. गुड मॅनर्स काय म्हणते का तुम्ही द्यायला पाहिजे, तिला ऑफर करायला. दिस इज ए स्मॉल गेस्चर, यू मे गेट ए प्लेस टू सीट इन द नेक्स्ट स्टॉप ओनली अँड यू विल गेट द सीट when the next stop will come. Someone will climb down and you will get a seat.
but your destination to consider the need of the lady more acute than your make other feel good and also give you a sense of satisfaction. आणि त्याच्यामधून आपल्याला काय भेटते मग, हे जर यू कॅन डू इट, तुम्ही हे करू शकलात, यू विल गेट ए सॅटिस्फॅक्शन. आय डू समथिंग फॉर द सोसायटी, मी समाजासाठी काहीतरी केलं बा, याचं तुम्हाला समाधान भेटेल. आय एम व्हेरी गुड पर्सन, तुमचा कॉन्फिडन्स, युअर सेल्फ कॉन्फिडन्स विल ग्रो and you yourself feel that I do a right thing at a right time, right वेळेवर right time ला केली बा, असं you get a satisfaction. Literally means an act lively and decent behavior which are indeed the light of the life, since a courteous behavior has the ability to remove the darkness. म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामधला आणि स्वतःच्याही जीवनामधला आपोआप, तुम्ही जर दुसऱ्याला रस्ता दाखवत असाल तर तुम्हाला आपोआपच रस्ता दिसेल, अशा प्रकारचा आहे. म्हणजे लिटररी मीन्स ॲक्ट लाईव्हली, डिसेंट बिहेवियर, डिसेंट म्हणजे गुड मॅनर, चांगलं बिहेवियर जर व्हिच आर इंडीड द लाईट ऑफ द लाईफ, सिन्स द कॉर्टियस बिहेवियर हॅज द ॲबिलिटी टू रिमूव्ह द डार्कनेस. याच्यामुळे दुसऱ्याचं जीवन एक इझी होईल आणि त्याच्यामुळे आपलंसुद्धा इझी होईल, डार्कनेस गायब होईल, जीवनातील अंधार कमी होईल. फ्रेंड्स, आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट इट इज पॉसिबल टू इग्नोर सर्टेन इंडेसंट अनप्लेझंट सिच्युएशन. तर आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट इट इज पॉसिबल टू इग्नोर सर्टेन इंडेसंट मीन्स इम्प्रॉपर अनप्लेझंट सिच्युएशन. तर अनप्लेझंट सिच्युएशन आपण लोकांच्या जीवनातून काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. टू कीप वन स्कूल, एखाद्याला शांत ठेवून, इज द ओनली वे टू अवॉइड अननेसेसरी अनप्लेझंटनेसचा उपयोग करून आपण करू शकतो. अँड बिग वॉर कॅन बी अवॉइडेड विथ द हेल्प ऑफ द गुड मॅनर. व्हेन यू शो कूल बिहेवियर विथ अदर, यू विल बी एक्नॉलेज अँड अप्रिशिएटेड बाय ऑल. सगळे लोक तुमची काय करेल, स्तुती करेल. इन द टेक्स्टबुक देर इज अ गिवन पॉईंट, वेन यू यूज कर्टसी अँड बिकम द पार्ट ऑफ द पोलाइट बेअर, देन यू विल बी हॅपियर अँड कंटेंटेड विथ लाईफ. तुम्ही जीवनामध्ये एक हॅपी राहाल जर तुम्ही चांगले गुड मॅनरचा यूज केला तर. इन दिस वे थँक्यू, लास्टमध्ये काय म्हणायचं, थँक्यू म्हणायचं. आणि इन दिस वे यू विल एंड युअर टॉपिक, यू विल एंड द टॉपिक. हा पॉईंट आपला 4 मार्क्ससाठी येतो. आणि म्हणून मिनिमम आपलं जे ॲन्सर शीटचं पेज असते त्या, किंवा तुमचं बुक असेल, नोटबुक असेल मोठा, तर ते जे रजिस्टरचं नोटबुक असेल त्याच्यामध्ये 1 पेज व्हायला पाहिजे कमीत कमी. 4 मार्कचा टॉपिक आपल्याला एक्झाममध्ये असेल तर कमीत कमी आपण 1 पेज इन्फॉर्मेशन मस्ट बी रिटन. अनदर ॲक्टिव्हिटी इज देअर, मॅनर्स मेक्स मॅन. एक्सपांड द आयडिया in your own words with proper example. Here is given one proverb, एक प्रोव्हर्ब दिलेली आहे आणि याला एक्सपांड करायला सांगितलेले आहे. ही एक्सपान्शन ऑफ आयडिया, दिस ॲक्टिव्हिटी ऑल्सो कम फॉर 4 मार्क्ससाठी रिटर्न कम्युनिकेशन अंतर्गत. हेअर मॅनर्स डू नॉट कॉन्स्टिट्यूट mere outward behavior but also construct good conduct and morality. मॅनर्स डू नॉट ओनली कॉन्स्टिट्यूट मिअर आउटवर्ड बिहेवियर. फक्त आपलं मॅनर्समुळे यू शो द गुड मॅनर. तुम्ही जर मॅनर्सविषयीचाच हा लेसन आहे आणि मॅनर्सविषयीचं प्रोव्हर्ब वगैरे तुम्हाला इथे एक्सपांड करण्याकरता दिलेली आहे. मॅनर्स डू नॉट ओनली कॉन्स्टिट्यूट मिअर आउटवर्ड बिहेवियर. फक्त आपलं मिअर म्हणजे फक्त आपलं बाहेरचंच आउटवर्डच दिसत नाही का आपण कसं वागतो काय, बट ऑल्सो कॉन्स्ट्रस गुड कंडक्ट अँड मॉरॅलिटी. यू आर ए व्हेरी गुड पर्सन, तुमची मॉरॅलिटी दिसते त्याच्यामधून आणि गुड कंडक्टसुद्धा त्याच्यामधून आहे. इट इज द कॅरेक्टर व्हिच गिव्ज वन्स ए रेप्युटेशन बाय व्हिच ही इज नोन अँड रेकग्नाइज. आणि त्याला रेप्युटेशन भेटते इन द सोसायटी. ऑल पीपल नो दॅट यू आर ए गुड पर्सन. तुम्ही एक चांगले व्यक्ती आहे म्हणून यू गेट ए रेप्युटेशन म्हणजे फेम, तुम्हाला प्रसिद्धी भेटते. मॅनर्स आर ॲन एसेन्शियल प्रीरिक्वेजाईट फॉर गुड कॅरेक्टर. मॅनर्स हे आपल्या जीवनाचं प्रीरिक्वेजाईट आहे, म्हणजे फीचर्स आहे, एक आवश्यक फीचर्स आहे
प्री-रिक्विजाईट म्हणजे फीचर फॉर गुड कंडक्ट कॅरेक्टर. दिस कुड बी ओनली पॉसिबल इफ वन हॅज होलसम एज्युकेशन. आणि त्यासाठी एज्युकेशन घेणे आवश्यक आहे. एज्युकेशन इज द पार्ट ऑफ लाईफ दॅट वूड एनेबल हिम टू डिफरन्शिएट बिटवीन द व्हॉट इज गुड, बॅड, नोबल अँड इव्हिल. What education teaches us what is bad and good, noble, evil. So everyone must take education. हा पॉईंट सांगितलेला आहे. एनी फॉर्म ऑफ पण समोर हेही आहे की एज्युकेटेड माणसं बस सगळेच गुड मॅनर्स करतात असंही नाही. ते इथे तेही गोष्ट इथं मांडलेली आहे. एनी फॉर्म ऑफ एज्युकेशन विच डज नॉट कॅटर टू इम्पार्टिंग मॉरल ट्रेनिंग. मॉरल ट्रेनिंग तुम्हाला देते परंतु सगळ्यांनी फॉलोच करता असं नाही, इज इनकम्प्लीट. आणि काही काही वेळेला एज्युकेटेड व्यक्तीसुद्धा इमॉरल वागत असल्याचे आपल्याला दिसला. फॉर इट डज नॉट लीड ए गुड मॉरल कॅरेक्टर. वी नो ऑफ हिटलर. हिटलरविषयी तुम्हाला माहिती आहे. I have taken here the example who because of his troubled childhood and bad experience with Jews लोकांसोबत त्याचे लहानपणी वाईट त्याला अनुभव भेटले आणि त्याचं अशा प्रकारचं कॅरेक्टर बनलं अँड ही सच बिकेम सच ए टायरंट इन हिस्ट्री. आणि ही मीन्स हिटलर कसा बनला? टायरंट बनला. टायरंट मीन्स एक क्रुएल रूलर बनला आणि त्याने अत्याचार केला तो कोणत्या लोकांवर? ज्यूज लोकांवर. कारण लहानपणी त्याला काहीतरी बॅड ट्रीटमेंट ज्यूज लोकांनी दिलेली होती. द बॅकग्राऊंड ऑफ मोस्ट हार्डेंड क्रिमिनलचं सुद्धा असंच काहीतरी असते का त्यांची लाईफ कुठतरी डिस्टर्ब झालेली असते. आल्सो रिव्हेल अन अनहॅपी अँड सॅड चाइल्डहूड दॅट अफेक्ट देअर कॅरेक्टर अँड कॉन्सिक्वेंटली देअर मॅनर. आणि त्यांचं मॅनर अशा प्रकारे क्रिमिनल लोकांचं बनते. बॅड बिहेवियर दे डू. दे मे adorn themselves with the most expensive dresses, but their mannerism and action betray them for what they actually are. लोक किती काही चांगले कपडे घालू द्या बट देअर मॅनर्स इज नॉट गुड. दे डोंट फॉलो द courteous word. It is useless. People think that he is not a good person though he use well dress. जर की खूप वेल ड्रेस घालत असला तरी. मॅनर्स दस प्ले ए सिग्निफिकंट रोल इन द मॅन्स लाईफ. मॅनच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट रोल कोण प्ले करत असेल तर गुड मॅनर्स आपण एटिक्वेट्स फॉलो करत असाल तर विदाऊट विच ही कॅन नेव्हर बी. आणि कंप्लीट माणूस होत नाही जोपर्यंत तो गुड मॅनरचा यूज करत नसेल तर. ए कम्प्लीट मॅन इन द ट्रू सेन्स ऑफ द वर्ड. कम्प्लीट मॅन तो केव्हा बनेल का? ही बिहेव विथ पीपल व्हेरी वेल अँड ही यूज courteous वर्ड, ही फॉलो एटिक्वेट्स. दिस हॅज बीन ॲप्टली सम अप वेन वी से मॅनर्स मेक मॅन. मॅनर्स माणसाला बनवते, माणूस घडतो त्याच्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल. थँक्यू. इथे आपली ऑल एक्झरसाइज संपलेली आहे. स्टुडंट, इफ यू वॉन्ट PDF फाईल ऑर द डॉक्युमेंट ऑफ द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी, तुम्हाला जर ही सगळी ॲक्टिव्हिटी तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. यू सेंड मी ए मेसेज ऑन व्हॉट्सॲपवर मला मेसेज पाठवा. तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला भेटेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सगळ्यांनी स्टे सेफ, स्टे होम, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ आणि डू स्टडी रेग्युलर. स्टडी करा. इफ द टाईम हॅज गॉन, टाईम गेला, इट विल नेव्हर यू कॅन अचीव युअर एम. वेळ निघून गेला तर तुम्ही आपलं एम अचीव करू शकत नाही. डू स्टडी रेग्युलर. पुन्हा मी सांगेल का दररोज अभ्यास करा घरी. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.